नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं सीमोल्लंघन यशस्वी हो. मंडळी, आपल्या मनातला विषय आपल्या अगदी मनातला विषय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100व्या वर्षातलं पदार्पण. 1925 साली होय मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे अशा व्यापक भूमिकेतून डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि जगातल्या एका मोठ्या स्वयंसेवी संस्थेने आज 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 1925च्या विजयादशमीला संघाची स्थापना झाली आणि 1925 पासूनचा जो सगळा कालखंड आहे त्या कालखंडाचे आपण काही जण साक्षीदार आहात, काही जण प्रत्यक्ष सहभागी आहात. आपण प्रत्यक्ष काही जणांनी संघ जाणूनही घेतला असेल, कदाचित आपल्यापैकी काही जण संघाचे विरोधक असाल, काही जण संघाचे टीकाकार असाल, पण संघ आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि संघाने या देशात एक नवं पर्व सुरू केलेलं आहे. अतिशय छोटा मंत्र होता हिंदू संघटन, आणि त्या हिंदू संघटनाकरता केवळ 1 तासाची शाखा हे तंत्र त्याला जोडलं होतं. मग त्या 1 तासाच्या शाखेत खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी, एका अर्थाने राष्ट्रीयतेचा संस्कार आणि तो सहजपणाच्या संस्कारातनं 23 तास समाजाकरता काम करण्याची प्रेरणा रासव संघाने जाणवली. कालखंड आठवा 1920. आपण तर पारतंत्र्यात होतोच, पण 1920 जगाचं पटल आठवा. डावी विचारसरणीचा उदय होत होता. काही ठिकाणी अनियंत्रित भांडवलशाही होती. समाजवादही काही ठिकाणी असा अस्तित्वात होता. अशा सगळ्या कालखंडात एक भारतीय विचार घेऊन, एक पारंपरिक, सनातनी आणि नित्य नूतन असा विचार घेऊन, म्हणजे हिंदू विचार घेऊन एका संघटनेची सुरुवात डॉक्टर हेडगेवार यांनी केली आणि एका अर्थाने चमत्कार झालेला आहे. यथाशक्ती, यथाबुद्धी स्वयंसेवकांनी योगदान दिलेलं आहे. अतिशय निर्लस, निरपेक्ष, निस्वार्थी भावनेने संघाचं काम प्रत्येक टप्प्यावर पुढे पुढे जात आहे. मंडळी, संघाची 100 सुरू झालेली आहे. संघाने 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आपण पुढच्या वर्षभर संघाच्या विविध कार्यपद्धतीची माहिती घेणार आहोत. संघ कसा विस्तारला, संघ विचारातनं संस्था कशा सुरू झाल्या, त्या संस्थांनी आपापल्या क्षेत्रात नेमकं काय काम केलं हे आपण सगळं मॅक कट्ट्यावर जाणून घेणार आहोत. मंडळी, संघावर 3 वेळा बंदी घातली गेली आणि अशा 3ही बंदीतनं संघ तावून सुलाखून निघालेला आहे. संघाला चिरडण्याची भाषा झाली, पण मुळात संघाची भाषा जी होती ती आपुलकीची होती. त्यामुळे सर्वेशाम अविरोधेनं असं संघाचं काम सर्वत्र सुरू झालेलं आहे. मुळातच संघ कोणाच्या विरोधात नाही. ज्या सगळ्या विदेशी विचारधारा होत्या आणि आपली जी एक विचित्र मानसिकता झाली होती, धर्म, भाषा, भेद ह्याच्यातनं आपल्याकडे जो एक विभाजनाची मानसिकता आली होती, त्याच्यावरचं उत्तर म्हणजे हिंदू संघटन आहे. 1400 वर्षाची गुलामगिरी, आक्रमक मुघलांचं आक्रमण, मग ब्रिटिशांचं आक्रमक, ह्याच्या सगळ्याची मूळ कारणं कशात आहेत तर समाज संघटित नाही, समाज बलशाली नाही, आणि असा समाज जोपर्यंत संघटित आणि बलशाली होत नाही तोपर्यंत एक राष्ट्र म्हणून आपण खंबीरपणे उभं राहणार नाही असा संदेश संघाने दिला. आणि केवळ संदेश देऊन संघ थांबला नाही, तर संघाने आपल्या व्यवहारातनं, आपल्या प्रत्यक्ष कृतीतनं ह्या देशातलं चित्र बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपण ह्या मॅक कट्ट्यावर आणीबाणीच्या पर्वाचीही चर्चा करणार आहोत. कारण ज्यावेळी लोकशाहीवर घाला घातला गेला, ज्यावेळी संविधान धोक्यात आलं, त्यावेळी रासव संघानेच पुढाकार घेतला होता. असे अनेक टप्पे संघाच्या या सगळ्या वाटचालीत आहेत. त्या प्रत्येक टप्प्याविषयी आपण मॅक कट्ट्यावर ऐकणार आहोत. पण मंडळी, लक्षात घेतलं पाहिजे की एक देशातलं सगळ्यात मोठं संघटन, अतिशय निर्लसपणे काम करणारं संघटन, त्या संघटनेने 100व्या वर्षात पदार्पण केलंय. मंडळी, आपण सुद्धा जसा जमेल तसा संघ समजून घेतला पाहिजे. कोणीतरी नावं ठेवलीत, कोणीतरी टीका केलाय, कोणीतरी विरोध केलाय असं कोणाचं तरी ऐकून असं न करता प्रत्यक्ष संघ कार्य जवळून बघून, जिथे जिथे शक्य आहे त्या कामात सहभागी होऊन, आणि मग कळलं की अरे हे सोयीचं आहे का नाही, तर मग आपण बाजूला गेलात तर काही अडचण नाही. पण मुळातच सर्वेशाम अविरोधेनं समरसतायुक्त, शोषणमुक्त असा हिंदू समाज उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून संघाच्या कामाचा मूळ भाग जो आहे तो व्यक्ती निर्माण आहे, माणूस केंद्रित काम ही संघाची भूमिका आहे. आणि असा माणसाचा विचार करणारा संघ आज 100रीत प्रवेश करता झालेला आहे. एका मोठ्या संघटनेच्या या 100रीच्या प्रवेशाकरता आपण शुभेच्छा देऊया. ज्या स्वयंसेवकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि मॅक कट्ट्यावर
पुढील वर्षभरात अशा प्रकारची एक मोठी संघटनेचा कार्यविस्तार कसा झाला, त्याची काय कार्यपद्धती आहे ते सगळं जाणून घेणार आहोत. तुर्तास मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.